बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। 60 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना याचा लाभ मिळेल असे मुख्यमंत्री यांनी ही योजना जाहीर केली। ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य शासनाकडून विस्तार करून वयोवृद्धांसाठी वैद्यकीय उपकरणे व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। जर तुमचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या 10 वस्तू या ठिकाणी मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। बघा, वयाच्या 60 वरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या राज्य शासनाकडून विस्तार करून वयोवृद्धांसाठी वैद्यकीय उपकरणे वेगवेगळ्या अन्य 10 सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। म्हणजे बघा, आता फेब्रुवारी महिन्यापासून तुम्हाला सर्व ज्येष्ठ नागरिकांना 10 मोठ्या भेटवस्तू देण्याचा निर्णय या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता। तर या ठिकाणी त्या 10 वस्तूचे वाटप आज पाहायला गेलं तर फेब्रुवारी महिन्यापासून होणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात तर ज्येष्ठ नागरिक आपल्याला मतदान करतात, परंतु आजपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही आम्ही या ठिकाणी सुविधा दिलेल्या नव्हत्या। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आले असल्याची माहिती आता या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांनो, तुमचं पण वय या ठिकाणी 60 असेल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा, तुम्हाला सुद्धा या 10 वस्तूचा लाभ या ठिकाणी नवीन वर्षाच्या निमित्ताने देखील मिळणार आहे। म्हणजे आत्ताच 1 महिना झालं नवीन वर्ष देखील या ठिकाणी सुरू झालेलं आहे। त्यामुळे आता प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आता 10 वस्तू या ठिकाणी देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। बघा, पाठीमागच्या महिन्यामध्ये हिवाळी अधिवेशन देखील झालं आणि त्या हिवाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी निर्णय देखील घेतलेला आहे। त्यामुळे आता 10 वस्तूचा लाभ देण्याचा निर्णय अखेर या ठिकाणी घेण्यात आलेला होता आणि अखेर या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यापासून या ठिकाणी आता 10 वस्तू आता तुम्हाला भेटणार आहेत। त्या वस्तू आता 10 वस्तू कोणकोणते भेटणार आहेत याची देखील सविस्तर माहिती या ठिकाणी आता तुम्हाला सांगणार आहे। आणि या ठिकाणी राज्य सरकारकडून या ठिकाणी अधिकृत माहितीनुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारणे या ठिकाणी सरकारचं गरजेचं आहे असे देखील आता मुख्यमंत्र्यांनी म्हणलेलं आहे। आणि ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारांना या ठिकाणी या वयामध्ये सामोरे जावं लागतं, दिवसेंदिवस आजार वाढू लागलेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 2026 हे नवीन वर्ष आता ज्येष्ठ नागरिकांसाठी गोड जावं। त्यामुळे पाहायला गेलं तर फेब्रुवारी महिन्यापासून या 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। आता तशा प्रकारचा शब्द देखील आता राज्य सरकारने पाळलेला आहे। त्यांना आता या लाभाचा ठिकाणी वाटप सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे। आता यासाठी तुम्हाला कोणकोणत्या अटी लावण्यात आलेत बघा, ज्येष्ठ नागरिकांना सर्वांनाच हा लाभ मिळणार आहे का तर अजिबात मिळणार नाही। फक्त मोजक्याच या ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून समोर आलेला आहे। यासाठी आता राज्य सरकारकडून महत्त्वाच्या अटी सुद्धा या ठिकाणी घालण्यात आल्या आहेत। जर तुमचं वय 60 वयावरील असेल तर आता ज्येष्ठ नागरिक तुम्ही असायला पाहिजे। यासाठी तुमचं आता आधार कार्ड तपासलं जाणार आहे। त्या आधार कार्डवरून सरकारला आता हे समजणार आहे की तुम्ही आता 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक आहात का। तुम्ही जर या ठिकाणी असाल तर या तुम्हाला 10 वस्तू मोफतपणे देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। तुम्ही सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये आता या ठिकाणी लाभ घेऊ शकता। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून असे देखील सांगितले की कोणी कोणी या ठिकाणी लाभ घेऊ शकते। बघा, तुम्ही जर शेतकरी असाल, कोणतेही मजूर असाल, बांधकाम कामगार असाल, भाजी विक्रेते असाल, पेन्शनधारक असाल किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारचं 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक असाल, तुमच्या घरातील आई वडील असेल, सासरा असेल, कोणीही 60 वयापेक्षा जास्त त्यांचं वय असेल तर आधार कार्डवरती सरकारने चेक केल्यानंतर 60 वयापेक्षा जास्त जर त्यांचं वय असेल तर तुम्ही या सुद्धा राज्याचे ज्येष्ठ नागरिक म्हणून या ठिकाणी गणले जाणार आहेत। त्यावेळी तुम्हाला सुद्धा या ठिकाणी 10 वस्तूचे प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी वाटप केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी आता राज्य सरकारकडून या ठिकाणी समोर आलेलं आहे। आताच 1 महिना झाला, आता नवीन वर्ष देखील सुरू झालेलं आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये हे आता वाटप देखील सुरू होणार आहे। बघा, सर्व सविस्तर माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्या मनामध्ये एक प्रश्न नक्की पडला असेल की सरकारच्या माध्यमातून अचानक ज्येष्ठासाठी हा निर्णय का घेण्यात आलाय। बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, राज्यातील आपल्याला असे पण आहेत ते आता खूप शिकलेल्या शहरामध्ये राहतात। काही जण शिक्षक नव्हते, काही जण रिटायरमेंट झालेत, काही जण या ठिकाणी मिलिटरीमध्ये होते, काही जण कलेक्टर ऑफिसमध्ये कामाला होते। असे देखील लोक या ठिकाणी रिटायरमेंट झालेत
आणि अशा या ठिकाणी अनेक जण 60 वयाच्या त्या ठिकाणी वरील ज्येष्ठ नागरिक आहेत, तर त्यांना सुद्धा आता शासनाला परिपत्रक दिलं होतं की आमचं वय झाल्यामुळं आमचं खायचं प्यायचं काय आमची मुले सांभाळत नाहीत, त्यामुळं सरकारनं एक परिपत्रक सुद्धा दिलं होतं मागच्याच आठवड्यामध्ये आणि त्या परिपत्रकाची अंमलबजावणी देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सही सुद्धा केलेली आहे. त्यामुळे आता या 10 वस्तूचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. तर यासाठी तुम्हाला अर्जंटमध्ये देखील एक अर्ज भरायचा आहे. हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तातडीने उद्यापासून या वस्तू वाटप करण्यात येणार आहेत. आता कोणकोणत्या वस्तू वाटप करण्यात येणार आहेत त्या ठिकाणी तुम्हाला लगेच सांगणार आहे. एक एक करत तुम्हाला 10 ओळीने या ठिकाणी 10 वस्तूची नावे देखील सांगणार आहे. फक्त तुम्ही 2 मिनिटे थोडा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर या 10 वस्तूचा लाभ आता कशा पद्धतीने घेता येणार आहे याची सविस्तर माहिती देणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनो, आता सर्वात पहिल्यांदा व्यवस्थित इशी समजून घेणार की राज्यातील कोणकोणत्या नागरिकांना या 10 वस्तूचा लाभ पहिल्या टप्प्यामध्ये आता घेणार येणार आहे. आता बघा, सरकारच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात आलंय. बघा, फेब्रुवारी महिन्यापासून या ठिकाणी आता या 10 वस्तू वाटप केल्या जाणार आहेत. आता बघा, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये या ठिकाणी कोणकोणत्या 10 वस्तू मिळणार आहेत, त्या 10 वस्तूची नावे काय आहेत ते तर आपण पाहणारच आहेत. परंतु या 10 वस्तूसाठी कोणकोणते ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी पात्र असणार आहेत, कारण सरकार काय म्हणते, कोणत्याही सरकारी योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल पहिल्यांदा या ठिकाणी अटी आणि पात्रता तपासल्या जातात. कारण सरसकट सर्वांनाच या ठिकाणी लाभ द्यायचं ठरवलं तर आता आपल्या राज्यामध्ये पाहायला गेलं तर 1,40,00,000 या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत. मग या सगळ्यांना जर याचा लाभ द्यायचं सरकारनं ठरवलं ते आता सरकारला सुद्धा परवडणार नाही. सरकारनं असे देखील सांगितलंय फक्त जे काही गोरगरीब ज्येष्ठ नागरिक आहेत त्या गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांनाच या ठिकाणी आता लाभ दिला जाणार आहे. त्यामध्ये शेतकरी असतील, कामगार असतील, पेन्शनधारक असतील, त्या सर्वांना हा लाभ देणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून समोर आलेली आहे. त्यामुळे आता 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, या 10 वस्तूसाठी ज्येष्ठ नागरिक पात्र ठरणार आहेत का? 10 वस्तू जर तुम्ही आजच्या आज अर्ज भरला तर उद्यापासून या ठिकाणी तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे का? आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून याविषयी स्पष्टपणे सांगण्यात आले की तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तरे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. यासाठी पात्रता काय आहेत, कागदपत्रे सरकारने तुम्हाला काय काढायला सांगितलेत, कोणकोणते तुम्हाला द्यायला सांगितलेत, या नियमाने तुम्ही बसला तर तुम्हाला याचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे. कारण ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ज्यावेळी सरकार कोणती ना कोणती नवीन योजना आणतं त्यावेळेस आता चेक वेगवेगळी कागदपत्र देखील चेक करतं. त्यांचं आधार कार्ड असेल, आधार कार्डवर या ठिकाणी तुमचं वय 60च्या वर आहे का, रहिवासी दाखला देखील चेक करत असतं. महाराष्ट्र राज्याचे जे काही कागदपत्र आहेत ते देखील या ठिकाणी चेक करत असतं. मग यासाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत, 10 वस्तू कोणत्या आहेत, यामधील तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या सुविधा आहेत का, यामध्ये पेन्शनचा लाभ देखील देण्याचा निर्णय या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यापासून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तुम्हाला अर्जंटमध्ये एखादं कार्ड सुद्धा काढायचं आहे. त्या कार्डवरती तुम्हाला तुमचा BP शुगरच्या गोळ्या देखील मिळणार आहेत. हा सर्व लाभ घेण्यासाठी आता सरकारने तुमचं काय काय चेक करणार आहे, यासाठी अर्ज कोणता करायचा आहे ते सुद्धा पाहून घेऊया. या ज्येष्ठ नागरिकासाठी पहिली चेकिंग करण्यात येईल ते म्हणजे तुमचं आधार कार्ड. बघा, आधार कार्ड हेच तुमचं महत्वाचं ओळखपत्र आहे. खरोखर तुम्ही 60 वर्षापेक्षा अधिक वय तुमचं आहे का, यासाठी ज्येष्ठ नागरिकासाठी हे कार्ड तुम्ही काढलाय का हे तुमचं आता तपासलं जाणार आहे. बघा, लाभार्थी म्हणून मग तुम्हाला या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे. या ठिकाणी वर्षानुवर्षे सरकारी योजनेचे पैसे बँकेच्या खात्यावरती ट्रान्सफर करायचे या ठिकाणी सरकारला असतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनो, सध्याच्या स्थितीला तुमच्या सरकारच्या माध्यमातून ज्या काही 10 वस्तूचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे आणि याच वाटप ज्या ठिकाणी सुरू झालंय त्या 10 वस्तूची जर किंमत सध्याला बाजारपेठेमध्ये आपल्याला बघायला गेली ते आता 50 ते 60 हजारच्या वरती या ठिकाणी किंमत आहे. आता मग इतक्या महागड्या वस्तू सरकारच्या माध्यमातून मोफतपणे ज्येष्ठांना का पुरवण्याचं सरकारने ठरवलंय, तर प्रत्येक महिन्याच्या आतमध्ये 1 तारखेला या ठिकाणी हा लाभ मिळणार आहे. आता यासाठी तुम्हाला अटी आणि पात्रता ऑनलाईन पद्धतीने तुमच्या तपासल्या जाणार आहेत. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनो, तुमचं जर तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी तपासणी देखील करू शकता. तुम्ही पात्र आहेत का नाही तुम्ही मोबाईलवरती तपासणी करू शकता, मोबाईलवरून अर्ज करू शकता. अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या मोबाईलवरून फ्रीमध्ये अर्ज कसा करायचा ते देखील तुम्हाला लगेच सांगणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनो, आता तुमच्या मोबाईलवरून या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. मोबाईलवरूनच कागदपत्र या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. ही सर्व माहिती तुम्ही मोबाईलवरून तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी द्यायचे ते देखील तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तसेच तुम्हाला अजून एक ऑप्शन तुमच्याकडे आहे ते म्हणजे तुमच्या घरामध्ये एखाद्या शिकलेला सावरलेला मुलगा असेल, तुमचा नातू शिकला असेल, कॉलेजला जात असेल किंवा या ठिकाणी 10वीला वगैरे असेल तर त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा अर्ज कसा भरायचा ते देखील या ठिकाणी तुम्ही सांगू शकतात.
परंतु मी तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये अर्ज कसा भरायचा ते देखील या ठिकाणी सांगणार आहे. परंतु व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, कारण या 10 वस्तूचा लाभ तुम्हाला आता जर व्हिडिओ अर्धवट सोडला तर तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित घेता येणार नाही. यासाठी अर्ज भरणं गरजेचं आहे. लक्षपूर्वक बघा, किचकट अटी या ठिकाणी अजिबात नाहीत. सोप्या व सरळ अटी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. अगोदर पात्रता अटी आणि कोणत्या आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिल्यांदा पात्रता आणि अटी कोणत्या लागू करण्यात ते बघूया. यामध्ये वयाची अट पहिले, आता या ठिकाणी तुमचं वय चेक केलं जाणार आहे, म्हणजे तुमचं आधार कार्ड पहिल्यांदा चेक करण्यात येणार आहे. तुमच्या आधार कार्डवर या ठिकाणी तुमचं वय खरोखर 60 आहे का या ठिकाणी चेक केलं जाणार आहे. जर तुमचं वय 58 असेल, 57 असेल, 55 असेल, 54 असेल, 50 असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार नाही. तुमचं वय 60 वर्ष पूर्ण झालंच पाहिजे. मग 61 असेल, 70 असेल, तुमचं 70 वर्षापेक्षा जास्त असेल या ठिकाणी तुम्हाला अर्ज या ठिकाणी करता येणार आहे. मग त्यानंतर दुसरी पात्रतामध्ये या ठिकाणी सांगण्यात आले तुमच्या वयाची, आता तुमचं काहीतरी या ठिकाणी पुरावा लागणार आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनो, तुमचं नागरिक कार्ड या ठिकाणी काढलेलं आहे का बघा. ज्यांनी ज्येष्ठ नागरिक कार्ड काढलेलं आहे त्यांनाच या ठिकाणी लाभ भेटणार आहे. जर समजा तुमच्याकडे ज्येष्ठ नागरिक कार्ड नसेल तर या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही काढू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला मतदान कार्ड देखील या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. परंतु हा लाभ घेतल्याशिवाय तुम्ही शांत बसू नका. हा लाभ तुम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीने द्यायचा आहे, यासाठी आजच्या आज अर्ज कसा भरायचा आहे ते देखील सांगतो. परंतु 3 नंबरची पात्रता या ठिकाणी तुम्ही बसताय का बघा. या ठिकाणी 3 नंबरची पात्रता म्हणजे सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले ती म्हणजे आता उत्पन्नाची मर्यादा. बघा, आता सरकार काय म्हणते, सर्वांनाच आम्ही या ठिकाणी लाभ देऊ शकत नाही. जे काही खरोखरच गोरगरीब गरजू ज्येष्ठ आहेत तर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनाच या ठिकाणी लाभ देणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेलं आहे. त्यामुळे आता तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचं उत्पन्न जास्त नसलं पाहिजे यासाठी तुम्हाला महत्वाचं कागदपत्र या ठिकाणी चेक करण्यात येणार आहे. ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड. तुमचं रेशन कार्ड या ठिकाणी पिवळं किंवा केसरी असणं अतिशय गरजेचं आहे. नंतर तुम्हाला त्या ठिकाणी लाभ या ठिकाणी देता येणार आहे. त्यानंतर तुमचं तुमचं रेशन कार्ड या ठिकाणी पांढरं असेल तर या ठिकाणी तुम्हाला अजिबात लाभ दिला जाणार नाही अशी माहिती देखील सुद्धा राज्य सरकारकडून या ठिकाणी सांगण्यात आले आहे. त्यानंतर तुमचं महत्वाचं डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे तुम्हाला पासपोर्ट साईजचे 2 फोटो लागणार आहेत. बघा, पासपोर्ट साईजचे फोटो इथेपर्यंत तुम्हाला अर्ज कसा भरायचा, कागदपत्र कोणकोणती लागतात ते तर सांगणारच आहे. परंतु आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे 10 वस्तू आहेत. त्या 10 वस्तूमधील पहिली वस्तू या ठिकाणी सुरुवात करताय. पहिली वस्तू सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे. आता बघा, सरकार काय म्हणते, ज्येष्ठ नागरिकाचं वाढतं वय पाहून आजार पण या ठिकाणी वाढलेले आहेत. पहिल्या ज्येष्ठ नागरिकांकडे पैसे या ठिकाणी नसतात, कारण वय वाढल्यामुळे काम नसतं. आणि सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये पेन्शन तुम्हाला 1 महिन्याच्या तारखेपासून सुरुवात करणार आहे. आता तुम्हाला यावर विश्वास बसत नसेल, परंतु मुख्यमंत्री वयस्कर योजनेची परत एकदा या ठिकाणी सुरुवात होणार आहे. त्याचा JR सुद्धा सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे. त्यांना परत एकदा या ठिकाणी महिन्याला 2,500 रुपये पेन्शन या ठिकाणी भेटवस्तू मिळणार आहे. आता तुम्हाला विश्वास बसत नसेल तर परंतु सरकारच्या अधिकृत ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. त्यानंतर दुसरा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय तो म्हणजे आता 5 लाखापर्यंत ज्येष्ठांना वैद्यकीय सुविधा आता मोफत मिळणार आहे. यासाठी अर्जंटमध्ये तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड काढणं अतिशय गरजेचं आहे. त्यांना आरोग्याचा या ठिकाणी सुविधा देण्याचा निर्णय सुद्धा आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरोखरच या ठिकाणी निर्णय झालेला आहे. अर्ज सुद्धा सुटले आहेत. कसा अर्ज भरायचा ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक पॅकेट सुद्धा मिळणार आहे. त्या पॅकेटमध्ये तुम्हाला कानात ऐकायला येत नसेल तर तुम्हाला श्रवण यंत्र कार्ड सुद्धा या ठिकाणी बसवायला मिळणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून ही वस्तू देखील तुम्हाला भेटणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला दात सुद्धा सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठांना आता बसवण्यात येणार आहे. डोळ्यांना कमी दिसत असेल तर तुम्हाला चष्मे सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून चष्मे सुद्धा दिले जाणार आहेत आणि या ठिकाणी चष्मे देण्याचा निर्णय सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांना महत्त्वाचं लालपरी तर लालपरी महामंडळामध्ये सुद्धा आरक्षित सीट सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आरक्षित सीट म्हणजे समजा या ठिकाणी तुम्हाला ST महामंडळामध्ये फुल गर्दी असेल आणि या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या सीट आहेत तर ज्यामध्ये जर तुम्ही लोक बसले असतील तर कंडक्टरला तुम्हाला इथून पुढे ST प्रवासामध्ये तर काही बसमध्ये आता आरक्षित ज्येष्ठ नागरिकांना सीट या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. म्हणजे कोणतीही व्यक्ती यामध्ये बसली असतील तर त्यांना उठवून तुम्हाला आरक्षित सीटवर या ठिकाणी जागा दिली जाईल. निर्णय या ठिकाणी अतिशय चांगला आणि आनंददायक या ठिकाणी तुमच्यासाठी हा निर्णय आलेला आहे. आता बघा, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी पुढचा निर्णय असा आलाय ते म्हणजे आता पुढचा जो लाभ आहे तो या ठिकाणी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना आता आलाय. त्यामुळे तुम्हाला लाईट बिल आहे ते लाईट बिल तुम्हाला 300 युनिट पर्यंत या ठिकाणी मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय. बघा, 300 युनिट लाईट बिल या ठिकाणी तुम्हाला मोफत दिलं जाणार आहे. जर तुम्ही करत असाल तुमचं या ठिकाणी घरामध्ये TV असेल, फ्रीज असेल, शेती करत असाल
तुमच्या नावावर असेल, तुम्हाला या ठिकाणी भरपूर दिवस रात्र लाईट या ठिकाणी वापरायची असेल तर सरकारच्या माध्यमातून मोफतपणे सौर ऊर्जा देखील या ठिकाणी देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलाय. आणि आता ज्येष्ठांना दवाखान्याचा खर्च 2,500 रुपये पेन्शन या ठिकाणी तुम्हाला आरक्षित या ठिकाणी लाल परीमध्ये देखील या ठिकाणी आरक्षित सीटा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वेगवेगळे कागदपत्र सुद्धा तुम्हाला आता काढायचे, त्यासाठी तुम्हाला रहिवासी दाखला असेल, सर्व कागदपत्र तुम्हाला काढून या ठिकाणी तुम्हाला हे 10 लाभ आहेत, हे 10 लाभ मोफत दिले जाणार आहेत. ही माहिती तुम्हाला आवडली असेल जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.